तुम्ही कुणाचंच वाईट करत नाही, कुणाविषयी वाईट चिंतितही नाही, पण तरीही लोक तुमच्याशी विनाकारण पंगा घेतात. तुमच्या माघारी तुमच्याविषयी अफवा पसरवणे किंवा सरळ तुमच्याशीच भांडायलाच येणे, अशा प्रकारे लोक तुम्हाला विनाकारण त्रास द्यायला लागतात. हे तुमच्यासोबतही होत असेल तर तुम्हालाही अनेकदा याच प्रश्नाने त्रासून टाकलेला असेल, की माझ्यातच काही दोष आहे का, किंवा माझंच कुठेतरी चुकतंय का. पण थांबा, स्वतःला अशा प्रकारे दोष देऊ नका, कारण असं सतत तुमच्या सोबत होत असेल तर यात चूक तुमची नाहीये, तर ही जी लोक तुमच्याशी वाईटपणाने वागतायत त्यांचीच चूक आहे. कारण तुमच्यात प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी असल्याने समोरच्या माणसातल्या निगेटिव्ह एनर्जीला ती सहन होत नाहीये, आणि त्यामुळे ही लोक अशा प्रकारे विचित्र वागायला लागतात. पण हे नेमकं होतं तरी का, याविषयीच 5 सायकोलॉजिकल आणि आध्यात्मिक कारणं आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कारण नंबर 1, तुमची ऊर्जा त्यांच्या निगेटिव्हिटीला उघड पाडते. जेव्हा जगात अंधार पसरलेला असतो तेव्हा त्याला एका क्षणात मिटवण्यासाठी एक छोटासा दिवा देखील पुरेसा असतो. पण जेव्हा हा दिवा त्याच्या प्रकाशाने या अंधाराचं अस्तित्व नष्ट करायला निघतो तेव्हा ते या अंधाराला आवडत नसतं. अगदी त्याचप्रमाणे तुमची पॉझिटिव्हिटी देखील काम करत असते. जेव्हा तुम्ही अशा नकारात्मक लोकांच्या संपर्कात येता तेव्हा तुमच्यातल्या चांगुलपणामुळे त्यांना त्यांच्यातला वाईटपणा आणि त्यासोबतच ते कोणकोणत्या गोष्टीत कमी पडत आहेत ते सगळं स्पष्टपणे दिसायला लागतं. मग जेव्हा ते स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहतात तेव्हा त्यांना स्वतःमध्ये फक्त दोषच दिसायला लागतात. पण स्वतःमधल्या या दोषांना मिटवण्याची आणि एक चांगलं जीवन जगण्याची पात्रता यांच्यात नसते, आणि म्हणून ते तुमच्यावर ओरडतात किंवा तुमच्याशी भांडतात. तुमचं अशा प्रकारे नुकसान करून त्यांना स्वतःतले दोष लपवायचे असतात, आणि त्यामुळेच ते हे सगळं करत असतात. कारण नंबर 2, ते तुमच्या मनःशांतीवर जळतात. तुमच्याकडे भलेही पैसा नसला तरी जर तुमच्याकडे या जगात वावरण्याची कला असेल तर तुम्हाला हे ज्ञात असतं की या जगातली सर्वात महत्वाची गोष्ट ही तुमची मनःशांती असते. मग तुम्ही या मनःशांतीचं संरक्षण करण्यासाठी कुठेही जास्त रिॲक्ट होत नाही किंवा शांत राहता. जरी बोलायचं असेलच तर त्यासाठी योग्य वेळ असेल तेव्हाच बोलता. पण जेव्हा वाईट लोक तुमच्याकडे पाहतात तेव्हा त्यांना एकच प्रश्न पडतो की याच्या आयुष्यात एवढ्या अडचणी असूनही हा इतका शांत कसा काय. त्या लोकांकडे कदाचित पैसा असेल, गाडी असेल, पण त्यांच्याकडे मनःशांती कमवण्याचं धाडस निर्माण झालेलं नसतं. मग जेव्हा ते तुमच्याकडे पाहतात आणि त्यांना दिसतं की तुम्ही कठीण काळातही स्थिर आहात, हसत खेळत आहात, गरिबीतही समाधानी आहात, तेव्हा तुमच्या शांततेचा त्यांना हेवा वाटायला लागतो. ते तुमच्यावर जळायला लागतात. मग तुमची हीच शांतता त्यांच्या गोंधळलेल्या आणि भरकटलेल्या मनाला टोचायला लागते. कारण नंबर 3, ते तुमच्यावर कंट्रोल करू शकत नाहीत. काही लोकांचा स्वभाव हा मॅनिप्युलेटिव्ह असतो. त्यांना त्यांच्या आजूबाजूची लोक बाहुलीसारखी नाचवायला खूप आवडतं. पण जेव्हा ते तुमच्याकडे पाहतात तेव्हा त्यांना एक अशी व्यक्ती दिसते जिचे विचार पूर्णपणे स्वतंत्र आहेत, जी कधीच इतरांच्या तालावर नाचत नाही. जेव्हा त्यांना हे कळतं की तुमचा रिमोट कंट्रोल हा त्यांच्या हातात कधीच येणार नाही आणि ते कधीच तुम्हाला कंट्रोल करू शकणार नाहीत, तेव्हा ते पूर्णपणे फ्रस्ट्रेट होतात आणि तुमच्याशी विनाकारण भांडायला लागतात. कारण नंबर 4, निगेटिव्ह एनर्जी तुमच्यापासून दूर पळू पाहते. हे कारण थोडंसं आध्यात्मिक आहे. आपल्या आजूबाजूला काही निगेटिव्ह लोक असतात. ही लोक नेहमी तक्रार करतात, रागराग करतात, इतरांच्या माघारी गॉसिप करतात किंवा यांच्याच जवळचं कुणी प्रगती करत असेल तर त्याचे पाय खेचायला लागतात. या लोकांचा ऑरा म्हणजेच त्यांच्यातली जी एनर्जी आहे ही पूर्णपणे नकारात्मक आणि मलिन झालेली असते. त्यांना पॉझिटिव्ह ऊर्जेच्या माणसांसोबत असतानाच, म्हणजेच ज्या लोकांनी आध्यात्मिक प्रगती केलेली आहे अशा लोकांजवळ आल्यावर या निगेटिव्ह लोकांना गुदमरल्यासारखं व्हायला लागतं. त्यांना तुमच्याजवळ अनकम्फर्टेबल झाल्यामुळे तुमच्यापासून ते लांब जाण्याची मार्गे शोधत असतात. जेव्हा तुमच्याशी अशी निगेटिव्ह लोक विनाकारण संबंध तोडत असतील किंवा तुमच्यासोबत असं काही
काही वागत असतील जेणेकरून तुम्हाला यांना सोडून दूर जाणंच भाग पडावं, असं जर ते वागत असतील तर समजून घ्या की त्यांच्यातली नकारात्मकताच त्यांना तुमच्यापासून दूर नेत आहे. या ठिकाणी तुमची आणि त्यांची एनर्जी जुळत नाहीये असंच दिसून येतंय. कारण नंबर 5, तुमची भक्ती. ज्या लोकांच्या आयुष्यात देवच नाही, जी लोक नीतिमत्तेपासून पूर्णपणे दूर गेलेली आहेत, त्यांना सात्विकता आणि भक्ती असणारी लोक अजिबात सहन होत नाहीत. जेव्हा ते तुम्हाला देवाजवळ प्रार्थना करताना पाहतात, तुमची श्रद्धा, पूजापाठ आणि तुमचा देवावरचा विश्वास त्यांना दिसायला लागतो, तेव्हा त्यांना त्यांच्यात असलेला आध्यात्मिक रिकामेपणा दिसायला लागतो. जेव्हा ते स्वतःला देवापासून दूर असलेलं पाहतात, तेव्हा मी इतका अपवित्र का, अशा प्रकारची प्रश्ने ते स्वतःला विचारायला लागतात आणि या भावनांचं रूपांतर हळूहळू तुमच्यावरील रागात व्हायला लागतं. मग तुमच्याकडून तुमच्या मनात असलेली ही देवाची भक्ती ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा प्रकारे नकारात्मक वागायला लागतात. अशा लोकांशी कसं वागायचं? सर्वात आधी तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की इतर लोक तुमच्याशी कितीही वाईट वागत असतील, तेव्हा यात तुमचा काही एक दोष नाहीये. त्यामुळे यात स्वतःला दोष देणं सर्वात आधी थांबवायला हवं. प्रत्येक भांडण म्हणजे चूक तुमचीच असावी असं गृहीत धरणं थांबवा. शांतपणे तुमच्या आजूबाजूला काय घडतंय ह्याला ॲनलाइज करा. मी खरंच वाईट वागलो का, यावर विचार करा. जर या प्रश्नाचं उत्तर काहीच नाही असं असेल तर काळजी करू नका. यानंतर तुम्हाला अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवायची सवय लावावी लागेल. जितकं होईल तितकं भावनिक दृष्ट्या यांच्यासोबत इन्व्हॉल्व्ह होऊ नका. यानंतर यांच्यासोबत जेवढी गरज आहे तेवढंच बोलायला शिका. अनावश्यक गोष्टींना एक्सप्लेन करणं थांबवा. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची पॉझिटिव्ह एनर्जी जपायची आहे. यासाठी रोज थोडंसं ध्यान करा, प्रार्थना, मंत्रजाप करा. ज्या गोष्टी तुम्हाला शांत करतात, ज्या आनंद देतात, त्या गोष्टी आवर्जून करा. लक्षात असू द्या की या लोकांशी शब्दांनी उत्तर द्यायची काही एक गरज नाहीये. ते शिवीगाळ, टोमणे किंवा आरोप करणे यासारख्या गोष्टी करतील, पण याचं उत्तर तुम्हाला शांततेनेच द्यायचं आहे. तुम्ही शांत आहात म्हणजे तुम्ही सगळं स्वीकारताय असं होत नाही, तर ही गोष्ट तुम्ही उत्तर द्यावं या लायकीचीच नाही असा त्याचा अर्थ होतो. कधी कधी काहीच रिप्लाय न देणं हाच सर्वात मोठा रिप्लाय असतो. तर मित्र हो, लोक तुमच्याशी विनाकारण येऊन भांडायला लागत असतील तर यात तुमचा काही एक दोष नाहीये, तर हेच तुमच्यातल्या खऱ्या ताकदीचं लक्षण आहे. स्वतःला बदलू नका. तुमचा प्रकाश अशाच प्रकारे सर्वत्र पसरवत राहा. ज्यांना तुमचा त्रास होतो ती त्यांची समस्या आहे, तुमची नाही. तुमच्या आयुष्यात अशी किती लोक आहेत? 1, 2 किंवा त्यापेक्षा जास्त? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्र हो.